चहावाल्याने रिव्हॉल्व्हर विकत घेतले आणि साथीदारासह पोलिसांच्या जाळ्यात अडकले। तिघांना ताब्यात घेऊन 1,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने विनापरवाना रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या सद्दाम अल्ताफ गुंडवाडे, प्रथमेश सतीश पाटील आणि संजय दादासो पाटील या तिघांना अटक करून त्यांच्याकडील 1,20,550 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आगामी गणेशोत्सवानी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुका यांच्या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यातील बेकायदेशीर हत्यारे जवळ बाळगणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडील हत्यारे जप्त करून कारवाई करण्याची सूचना दिल्या होत्या। त्यानुसार निरीक्षक रवींद्र कळमकर यांना वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून माहिती घेत असताना पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना माहिती मिळाली की विक्रमनगर मधील दोघेजण बेकायदेशीररित्या रिव्हॉल्व्हर जवळ बाळगत आहेत। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जलिंदर जाधव यांनी शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी विक्रमनगर ते टेंबलाईवाडी जाणाऱ्या रोडवर दोघा संशयित इसमांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता सद्दाम गुंडवाडे यांच्याकडे भारतीय बनावटीचे 1,10,000 रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर मिळून आल्याने पोलिसांनी ते जप्त केले। त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर बाबत विचारणा केली असता प्रथमेश पाटील यांच्याकडून घेतल्याचे सांगितले। प्रथमेश पाटील याच्याकडे चौकशी केली असता शिंगणापूर येथील संजय दादासो पाटील यांच्याकडून घेतल्याची माहिती दिली। त्यानुसार तपास पथकातील पोलिसांनी संजय पाटीलला ताब्यात घेऊन चौकशी केली। त्याने आर्थिक अडचणीमुळे ओळख असलेल्या प्रथमेश पाटील याला दिले होते। प्रथमेश पाटील यांनी सद्दाम गुंडवाडे याच्याकडे ठेवण्यास दिल्याचे सांगितले। तपास पथकाने रिव्हॉल्व्हरच्या परवानाबाबत विचारणा केली। त्याचा परवाना गेल्या वर्षी संपला असून नूतनीकरण केले नसल्याचे सांगितले। त्यानंतर तपास पथकाने या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। पुढील तपास राजारामपुरी पोलीस करीत आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, योगेश गोसावी, परशुराम गुजरे आणि प्रदीप सुरेश यांनी केली। ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रफिक मुल्ला, कोल्हापूर।